नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण डॅडींचा हा खोटेपणा नाटक जे आहे ते उघड होणार आहे. आणि डॅडींनी कितीही ठरवलेलं असलं तरीही डॅडींचं जे नाटक आहे, जेव्हा सूर्या आणि तुळजा समोर येणार तेव्हा मात्र डॅडींची वाट लागणार आहे. हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे शालन जी असते ती सूर्याला म्हणत असते, सूर्या एवढं ताणायची काही गरज होती का रे? बघितलंस ना साहेबांची काही मालकांची अवस्था झालेली आहे. तुला कळतंय का हे सगळं काय झालेलं आहे? एवढं पण नसतंय रे ताणायचं, असं म्हणत ती सूर्याला बोलत असते, सूर्याला ओरडत असते. ती म्हणत असते की हे बघ, हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, या सगळ्यातून मार्ग तर आपल्याला काढायचाच होता ना, मग एवढा उशीर करायची काहीच गरज नव्हती. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा डॅडी म्हणत असतात की जावई बापू माफ करा, मला माझ्याकडून ही चुकी झालेली आहे, माझ्याकडून असं व्हायला नको होतं, असं म्हणत डॅडी जे आहेत ते सूर्याचे हात जोडून माफी मागत असतात. सूर्या म्हणतो की तसं काही नाही आहे डॅडी, तुम्ही आराम करा, असं म्हणत सूर्या त्यांना हात माघारी घ्यायला होतो. इकडे आता नाना जे असतात ते मोटर दुरुस्तीला जाणार असतात आणि ते त्यांचं साहित्य जे आहे ते शोधत असतात. तेव्हा तिथे धनू येते आणि त्यांना काय ते पाना वगैरे जे काय हवं असतं ते सगळं देत असते. आणि मग धनू बोलत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चाललेलं असतं तेव्हा नानांना ती म्हणत असते, नाना आज कुठं? नाना म्हणतात, अगं ती आहे ना कोपऱ्यावरचा, त्याची जी मोटर आहे ना शेतातली, ती पंप बिघडलेला आहे, ती दुरुस्त करायला चाललं. तेव्हा नानांना धनू म्हणत असते की पण नाना तुम्हाला माहिती आहे ना तो कसा आहे, गावातलं कोणीच त्याला मदत करत नाहीये, कारण तो चोरून लाईट घेतो आणि चोरून लाईट घेणं हा गुन्हा आहे. तेव्हा नाना म्हणतात, तुला काय वाटलं मी काय जाऊन असंच काम करणार आहे, त्याला सांगणार आहे तसं वापरू नको, आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते मला अजिबात चालत नाही, हे सगळं बोलणार आणि त्यानंतरच त्याचं काम करून देणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र नाना आणि धनू दोघंही बोलत असतात. इकडे पाहायला मिळतं की डॅडी आता शालन आणि मालन या दोघींची हात जोडून माफी मागत असतात. डॅडी म्हणत असतात की माझ्याकडून चूक झालेली आहे, मला माफ करा, मला असं नव्हतं वाटलं, आणि त्याचबरोबर माझ्याकडून चूक झाली, मी तुमच्याशी अशा पद्धतीनं वागायला नको होतं. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि डॅडी मात्र बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं झालेलं आहे तेव्हा मात्र सगळेजण बोलत आहेत आणि सूर्याची सुद्धा डॅडी माफी मागत असतात. इकडे आता काजू पुड्या आणि त्याचबरोबर भाग्या दोघंही निघालेले असतात. भाग्या म्हणत असते की अरे मला उशीर होतोय, चल ना पुड्या, तू काय एवढा उशीर लावायला लागलायस, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र पुड्या म्हणत असतो की अगं काय चाललंय तुझं हे सगळं भाग्या? मी चाललंय ना, अगं टायर पंक्चर झालाय, आता करणार काय सांग बरं मी तरी याच्यामध्ये. मग ती म्हणत असते की ठीक आहे, तिथं कोपऱ्यावर आहे ना स्टॉप आहे, मी जाते बसने. तेव्हा तो म्हणत असतो की एडी आहेस की खुडी आहेस, अगं हे कसं शक्य आहे, दादाला ते चालेल का? बरं तुला जायचं आहे ना, मग मी जातो दादाकडे, दादाला सांगतो सगळं तुझं काय चाललेलं आहे, असं म्हणत तो तिला चिडवत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सूर्या जो आहे तो डॅडींना म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही तुम्ही जे काही केलेलं आहे हे मी कधी विसरणार नाही. काहीही झालं तरीही आत्तापर्यंत महत्त्वाची गोष्ट जी होती ती मी तुमच्याशी बोललेलो आहे, परंतु मला काय तुमचं हे पटलेलं नाही, या भाषेमध्ये तो बोलत असतो. आणि त्यासोबतच डॅडी आहेत ते उठतात आणि त्याचबरोबर आळस बिळस देऊ लागतात. तेव्हा छत्री तिथे येतो आणि म्हणत असतो काय हे? तेव्हा डॅडी म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, हे सगळं जे काय आहे ना ते नाटक होतं. कसं आहे, या जालिंदर निंबाळकरला तापसुद्धा विचारून येतो बरं का छत्री, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मला ताप जरी येणार असला ना तरी तो मला विचारतो आधी येऊ का तुझ्याकडे, आणि मगच तो येत असतो. आणि हे सगळं जे काही घडत आहे ना, हे सगळं जे काय आहे ते आता आपण ठरवून आणलेलं आहे. हे आजारपणसुद्धा बघ, जालिंदर निंबाळकरचा एक डाव आणि सगळे पायाशी आलेले आहेत, सगळ्यांचे सगळे प्लॅन फेल झालेले आहेत. तेवढ्यात तुळजा तिथे येते आणि तुळजा आलेली पाहून डॅडी जे आहेत ते चट पडतात. डॅडींना कळायचं बंद झालेलं असतं आणि डॅडी हाय तसे उभे राहतात. तेव्हा तुळजा म्हणते की डॅडी हे सगळं काय चाललंय तुमचं, काय करताय तुम्ही हे सगळं, तुम्ही असं करायला नको होतं, असं तुळजा बोलत असते. तेव्हा डॅडी म्हणत असतात काय झालं, मी काय केलं, असं डॅडी बोलत असतात. तेव्हा तुळजा म्हणत असते की डॅडी हे तुम्ही बरं झालेलं आहात आणि लगेचच तुम्ही उठून उभं राहिलेलं आहात, हे कळतंय का तुम्हाला, असं म्हणत तुळजा डॅडींना बोलत असते.
तेव्हा मात्र इकडे सूर्याही आलेला असतो. सूर्या म्हणत असतो, निघतच होतो म्हणून म्हणलं की आता तुमची भेट घ्यावी आणि मग पुढे जावं असं सूर्या सांगत असतो. तेव्हा सूर्या म्हणत असतो की हे बघा कसं आहे माहिती आहे का डॅडी, आत्ता त्या सगळ्या तिघीजणी तुमच्या घरामध्ये त्यांच्या मर्जीने आलेल्या आहेत, पण उद्या जर त्यांना काही त्रास झाला तर त्यांना कायमस्वरूपी माझ्या घराचे दरवाजे उघडे आहेत, त्या केव्हाही माझ्याकडे येऊ शकतात असं सूर्या बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे डॅडींना तो म्हणत असतो की त्यांना इथे मी पाठवलेलं आहे, याचा अर्थ असा नाही की मी तुमचे सगळे गुन्हे माफ केलेले आहेत, कारण तुम्ही जे काही केलेलं आहे ते तुम्हाला पण माहिती आहे असं सूर्या बोलत असतो. त्यासोबतच तुळजाही तिथं असते. तुळजा म्हणत असते की हे बघा डॅडी, कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला वाटलं होतं सूर्या तुमच्या ह्या सगळ्या नाटकांना बळी पडेल, पण आज सूर्यानेही दाखवून दिलेलं आहे की सूर्या तुम्हाला देव मानत होता, आता तुमची उलटी गिनती सुरू झालेली आहे. इकडे धनु आहे, ती जेवलेली असते, पोटभर जेवलेली असते आणि तरीही नंतर खात असते. तेव्हा नाना ती देतात आणि म्हणतात, धनु काय चाललंय ग तुझं? तेव्हा धनु म्हणत असते की तसं नाही नाना, मला ना हे खायचं होतं ना, कारण उद्या माझा उपास आहे आणि उपास असला की मला तो सहन होत नाही असं धनु सांगत असते. तेव्हा नाना म्हणत असतात की अगं पण धनु, तुला असं कोणी सांगितलं की तू आत्ता पोटभर खाल्लं तर उद्या तुला काय होणार नाहीये? अगं एक गोष्ट लक्षात ठेव, आता तू कितीही खाल्लं तरी तुला उद्या भूक लागणारच आहे असं नाना धनुला सांगत असतात. तेव्हा मात्र धनु म्हणत असते, पण नाना मला कळत नाहीये की नक्की काय करायचं ते असं नानांना ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता तिथे आलेला असतो तो म्हणजे जिम पण तिला तेच सांगत असतो. तेव्हा तिला म्हणत असतो की तुला जर उपवास नसेल करायचा तर नको करू ना, एवढं काही नाही आहे त्याच्यापाशी असं त्याचंही म्हणणं असतं. परंतु धनु म्हणत असते की नाही, हे नातं मी आनंदाने स्वीकारलेलं आहे आणि या नात्याचा मी स्वीकार केलेला आहे, तर ते नातं मी निभावणारच आहे. इकडे तुळजा आता टेन्शनमध्ये असते. सूर्या तिथे येतो आणि तुळजाला विचारू लागतो, काय झालं ग तुळजा? तुळजा म्हणते की हे बघ सूर्या, माझा एक प्रॉब्लेम आहे, मी ना उपवास करू शकत नाही, म्हणजे कोणता पण असू दे, हरतालिका असू दे, महाशिवरात्री असू दे, कोणताही असू दे, तो उपवास माझ्याकडनं गणतो आणि तो मोडलाच जातो, त्यामुळं मला आता टेन्शन आलेलं आहे. सूर्या मात्र हसत हसत तिला बोलत असतो की मग आता काय करणार, कारण उद्याचा उपवास तर खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते मनापासून झालंच पाहिजे, आणि जर हा उपवास मोडला तर कसं चालेल सांग बरं? तेव्हा तिला म्हणत असतो की बघ, तुला हा उपवास व्यवस्थितच करावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तुळजाला टेन्शन आलेलं आहे आणि तुळजा आता हा उपवास कसा निभावणार हे मोठं आता तिच्यापुढं एक चॅलेंज असणार आहे. थँक्यू. आता सूर्या तर झोपायला गेलेला असतो आणि इकडे तुळजाला मात्र उपवास करणं काही जमत नसतं. तेव्हा तुळजा टेन्शन घेऊन बसलेली असते. सूर्या म्हणतो की मी तर चाललेलो आहे, आता तुळजाला प्रश्न पडलेला आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्या म्हणतो की तुळजा हे बघ, अर्धांगिनी बायकोला का म्हणतात माहिती आहे का तुला? कारण बायको ही नवऱ्याचं अर्ध काम करते, म्हणजे जबाबदारी उचलते, सगळं करते, म्हणून नवऱ्यासाठी ती एक अर्धांगिनी असते. मग मला असं वाटतंय की आता मीही ते केलं पाहिजे. तुला उपवास जमत नाही, मी तुझ्यासाठी उपवास करेल, तू माझ्यासाठी पूजा कर असं म्हणत आता सूर्या आणि तुळजा दोघंही निघालेले असतात. सूर्या आणि तुळजाला खाऊ घातलेलं असतं आणि वडाच्या तिथे गेल्यानंतर बायका बोलत असतात की आपण प्रत्येक वर्षी हा उपवास करतो, आपल्याला हाच नवरा पाहिजे म्हणून. मग नवऱ्यांना कसं कळणार की त्यांना हीच बायको पाहिजे म्हणून, त्यांच्याकडून कसं कळणार? तेव्हा सूर्या तिथं जातो आणि सगळ्यांच्या समोर म्हणतो की आता मी मला तुळजा माझ्या 7 जन्मासाठी बायको म्हणून हवे, म्हणून मी हा उपवास करणार आहे, ही पूजा करणार आहे. आणि मग वडाची पूजा करत असतो. तेव्हा डॅडी सर्वजण तिथं आलेले असतात आणि तेव्हा मात्र सूर्या जो आहे ते बोलत असतो आणि नुसता सूर्या बोलत नाहीये तर तो करूनही दाखवतो. ही गोष्ट मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूर्या हा तिथं उभा राहिलेला आहे आणि तो पूजा करण्यासाठी तिथं आलेला आहे. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्या जणी पाहत आहेत आणि डॅडी म्हणत असतात, तुम्हाला कळतंय का, तुम्ही तर परंपरा संस्कृतीलाच आव्हान दिलेलं आहे, हे काही योग्य केलेलं नाहीये तुम्ही असं म्हणत डॅडी बोलत असतात. तेव्हा सूर्या म्हणत असतो की हे मी बरोबरच केलेलं आहे, कारण मला तुळजा 7 जन्मासाठी हवी आहे. थँक्यू.